हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचं मसाला, बेस्ट निवडा राम बंधू निवडा. राष्ट्रवादीने 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात सुनील तटकरेंचा प्रदेशाध्यक्ष असा उल्लेखच नाही. प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोरही पदाचा उल्लेख नसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी आता 30 जुलैला सुनावणी. कोर्टाबाबत बेजबाबदार वक्तव्य थांबावा. कोर्टाने ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आणि नेत्यांना सुनावलं. काजुडी आंबा उत्पादकांच्या मोर्चातील नेत्यांची धरपकड. राजू शेट्टींना, महादेव जानकरांना उचलून नेलं. हर्षवर्धन सपकाळ आणि विनायक राऊत आणि इतर नेत्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. विक्रोळी शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी. नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमध्ये सीबीआयचा तपास सुरू. एका खासगी क्लास चालकाची कसून चौकशी. PV कुलकर्णी या निवृत्त प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय लातूरमध्ये तळ ठोकून. उल्हासनगरमध्ये अर्धनग्न करून महिलांची काढली धिंड. केस कापून अमानुष मारहाण. 7 जणांवर गुन्हा दाखल. पुण्यातील रुग्णालयाबाहेरचा तो बॉम्ब नव्हताच. युट्यूबवरील व्हिडिओ बघून तयार केली बॉम्ब सदृश्य वस्तू. पुणे ATSनं आरोपीला नागपुरातून केली अटक. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबात या बातमीपत्राच्या सुरुवातीला दिवसभरातील चर्चेतल्या बातम्यांचा आपण आढावा घेऊयात आणि त्या घडामोडी काय त्यावरती एक नजर टाकूयात. आखाती युद्धाची झळ भारतात बसू लागलेली असून महागाईचा भडका उडाला. पेट्रोल डिझेल 3 रुपयांनी महागलेलं आहे आणि दरवाढीवरनं सर्वसामान्यांकडून संताप जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणात तपासात मोठे धागेदोरे हाती लागले असून परीक्षा घेणाऱ्या NTA अधिकाऱ्यांवर सीबीआयला संशय असल्याचं बोललं जात आहे. पुढली घडामोड अशी आहे की नीट परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 जूनला ही परीक्षा होणार असून यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जाहीर केलं आहे. तर पुढली घडामोड अशी की कोकणातील आंबा काजू बागायतदार शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर निदर्शनं केली आणि यावेळी विरोधी पक्षातील नेते आणि शेतकरी नेतेही सहभागी झाले होते. आंदोलकांनी मंत्रालयावर आंबे फेकत निषेध केला तर पोलिसांकडून नेत्यांसह आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. आता सुरुवात करूयात सविस्तर घडामोडींना. देशात महागाईचा भडका उडाला आहे. गुरुवारी मध्यरात्री देशात इंधन दरवाढ जी आहे ती जाहीर झाली आणि सर्वसामान्यांमध्ये संतापाची एकच लाट उसळली. कारण ज्याची भीती जनतेच्या मनात होती तेच घडलंय. सरकारनं पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केली. पेट्रोलच्या दरात 3 रुपये प्रति लिटर तर डिझेल 3 रुपये 11 पैसे प्रति लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढीच्या या भडक्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. आधी सोनं चांदीचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले असताना त्या दूध दरवाढ आणि CNGच्या दरवाढीची फोडणी बसलेली असताना आता पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमुळे जगायचं कसं असा सवाल सर्वसामान्य विचारतात. आमचे पंतप्रधान आहेत, त्यांनी विचार करावा की याच्यामुळे महागाई किती वाढणार आणि सर्वसामान्य लोकांना याचा किती त्रास होणार आहे याचा विचार करावा या लोकांनी. आता इतके महागाई करून ठेवली ना, कशाचा ताळमेळ कशाला लागत नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा हे देखील आम्हाला कळत नाही. काय वाढणार आहे? इलेक्शन झाल्यावर सर्वसामान्यांची लूटच होणार आहे, त्यामुळे ते वाढणार होतं. गरीबावर अन्याय होऊन राहिला यार. वोटिंगच्या वेळेस बरोबर सांगते आम्ही असं करतो तसं करतो. हे सगळं सरकार काहीच कामाचं सरकार नाही. मूर्ख लोक आहे, काही कामच नाही. गाड्या बंद करावं लागलं आम्हाला, चलवणच गाड्या. अहो पण असं नसतं ना, त्यांनी पहिले काळ सांगून टाकलं. लोक आज मला सांगा सकाळी आलो 3 रुपये भाव वाढलेला कळाला. सांगता येत नाही ना कसं झालं. आता सगळीकडेच महागाई वाढली त्याच्यामुळे आता थोडं सहन करावं लागेल आपल्याला. पेट्रोल तो लगता ही है, रोज जाना है, लेकिन हम लोग कम से कम उपयोग कर रहे हैं अभी गाड़ी का. थोडंसं बजेट बिघडते मिडल क्लास लोकांचं, त्याच्यामुळे सगळ्यात गोष्टीला इफेक्ट होतो.
आखातातील युद्ध आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील महागाईचा दबाव जो तो आणखी तीव्र झालेला आहे. इंधनाचे दर जे ते वाढताना दिसत आहेत. काय एकूण घडतंय याच्यावर एक नजर टाकूयात आपण, जाणून घेऊयात कशा पद्धतीने ही दरवाढ जी ती होताना दिसते. बघा, नोव्हेंबर 2025 0.13%, डिसेंबर 2025 0.96%, जानेवारी 2026 1.68% दरवाढ झाली, फेब्रुवारी 2026 मध्ये 1.26%, मार्च 2026 चा आकडा बघा तो म्हणजे 3.88%, आणि एप्रिल 2026 जर आपण पाहिलं तर 8.30% अशी दरवाढ जी ती होताना आपण बघतोय. जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली? अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे, आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे, आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. दरम्यान या मुद्द्यावरनं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. जेव्हा 2014ला भाजपचं सरकार आलं आणि हळूहळू मार्केट 110 बॅरलवरनं ते आलं 50 बॅरलवर, तरी या सरकारली भाजपच्या सरकारली रेट हे 60 रुपयावरून 90 रुपयावर नेले, आणि त्या काळामध्ये सामान्य लोकांच्या खिशातून 10 लाख कोटी रुपये हे वसूल करण्यात आले. आमचं म्हणणं एवढं आहे, आज देश अडचणीत आहे, ते तुमच्या धोरणांमुळे अडचणीत आहे. तर पूर्वी 10 लाख कोटी आमच्याकडनं सामान्य लोकांकडनं वसूल केलेत ना, मग ते पैसे तुम्ही आत्ता वापरून गरिबाला त्या ठिकाणी ताण आणि झळ पोचली नाही पाहिजे, असं कुठंतरी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. ढोंगी लोक आहेत सगळं. मी ज्या दिवशी हे घडलं त्यांनी सांगितलं त्याच दिवशी माझी पहिली प्रतिक्रिया आहे, अभि क्यू, आता का? निवडणुका झाल्या तुमच्या. ही परिस्थिती आज आहे का इराणच्या युद्धामुळे आलेली? पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, अगोदरपासून घडलेलं आहे. मग ती संबंध निवडणूक जिंकायची आहे, तोपर्यंत मरू द्या. देश गेला खड्ड्यात तरी चालेल. आता सत्तेवर आलोय, आता आठवण झाली देशाकडे बघायला. पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत, 300 रुपयांनी वाढ झालेली आहे, भाज्यांचे दर पण 40 ते 50% वाढले. महागाईचा भडका उडतोय मुंबईमध्ये. नाही, त्याची प्रोव्हिजनच आपल्याला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितली, आणि काल शरद पवार साहेबांनी देखील सांगितलं की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे ते भारतातल्या जनतेनं गांभीर्यानं घेतलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर राज्यातील मंत्र्यांच्या वाहन ताफ्यामध्ये मोठी कपात झाली आहे. माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या राज्यमंत्र्यांच्या ताफ्यात आता एकच गाडी आहे. मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या ताफ्यातही कपात होऊन तो 2 गाड्यांवरती आलेला आहे, आणि मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यातही आता फक्त 2 गाड्या असून पूर्वीच्या तुलनेत संख्या कमी झाली आहे. रवींद्र चव्हाण यांच्या ताफ्यातही केवळ 2च गाड्या वापरल्या जात असल्याची माहिती आहे. तसंच अनेक नेते आणि मंत्री EV आणि हायब्रिड गाड्यांचा वापर वाढवत असल्याचंही दिसतंय. या निर्णयामुळे सरकारी खर्च आणि इंधन बचतीकडे सरकारचा कल दिसून येतोय.